हॅलो फ्रेंड्स, आज आपण एक मेकअप बघणार आहोत. खूप सिंपलचा मेकअप बघणार आहोत. हे वेस्टीजचं ॲश्युअरचं मॉइश्चरायझर क्रीम आहे. आता फर्स्ट मी ही क्रीम लावणार आहे. तुम्ही बघू शकता खूप कमी प्रमाणात ही तुम्हाला घ्यायची आहे. तुम्ही पहिला फेस वॉश केल्यावर आपली स्किन ड्राय होते, त्याच्यासाठी आपण ही क्रीम त्याच्यानंतर यूज करणार आहे. कारण ही क्रीम ॲश्युअर डेली मॉइश्चरायझर लावल्यामुळे स्किन मॉइश्चराईज होते, स्किन हील होण्यास मदत होते, तसेच स्किन खूप मऊ राहते. त्याच्यामुळे आपल्याला स्किन हील करण्यासाठी खूप मदत होते आणि स्किन आपल्याला खूप मऊ वाटते. त्यामुळे आपण एका फिंगर्सने, हे जे फिंगर्स आहेत आपले बोटं आहेत, त्याने आपण पूर्णपणे ही स्किनवर स्प्रेड करून घेऊ शकतो. आपण बघू शकता मी कोणत्या पद्धतीने कसं थोड्या प्रमाणात घेऊन पूर्ण स्किनला मी हे मॉइश्चराईज केलेलं आहे. मॉइश्चराईज करणं फार गरजेचं आहे. थंडीत तर खूपच उपयोगी आहे. आपली स्किन खूप फाटत असते, सुरकुत्या येत असतात. त्याच्यासाठी खूपच डेली मॉइश्चरायझर तुम्ही हे वेस्टीजचं डेली मॉइश्चरायझर तुम्ही वापरू शकता. आता हे मी लावलेली आहे डेली मॉइश्चरायझर क्रीम. आता मला खूप छान वाटत आहे. त्याच्यानंतर आता मी तुम्हाला सेकंड स्टेप काय आहे ते मी सांगू इच्छिते. ही माझी फर्स्ट स्टेप झालेली आहे. मी डेली मॉइश्चरायझर लावलेलं आहे. आता आपण सेकंड स्टेपकडे वळूया. तर मी आता लावणार आहे प्रायमर. वेस्टीजचं स्किन फॉर्म्युला 9चं हे प्रायमर आहे. तर प्रायमर आपण का यूज करतो स्किनला, तर आपली जी स्किन आहे ती हायड्रेट राहावी, परत तसंच मेकअप केलेला जो आहे तो लाँग लास्टिंग राहावा. त्याच्यासाठी आपण हे प्रोडक्ट लावतो आहे. ते सुद्धा कमी प्रमाणात लावायचं आहे, जास्त प्रायमर घ्यायचं नाही आहे. तसेच आपल्या स्किनला कोणती हानी होऊ नये किंवा कुठले केमिकल्स आपल्या शरीरामध्ये जाऊ नये, त्याच्यासाठी हे प्रोटेक्शन म्हणून आपण प्रायमर यूज करतो. मी खूप कमी प्रमाणे लावलेलं आहे, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे तुम्ही पूर्ण स्किनवर ते स्प्रेड करायचं आहे. प्रायमर हे खूप महत्त्वाचं प्रोडक्ट आहे. स्किन फॉर्म्युला 9चं हे प्रायमर आहे. खूप छान प्रोडक्ट आहे, लाँग लास्टिंग आहे, हायड्रेटिंग, स्किनला हायड्रेट ठेवतं. अशा पद्धतीने मी हे स्किन फॉर्म्युला 9चं लावलेलं आहे प्रायमर. ह्यामुळे आपली आपण जो मेकअप करतो तो पूर्णपणे लाँग लास्टिंग राहतो, खूप वेळ टिकून राहतो. आता आपण थर्ड लावणार आहोत कन्सिलर. कन्सिलर आता कशासाठी लावतो बघा, म्हणजे डार्क सर्कल खूप दिसत आहेत, थोडेसे ब्लॅक पॅचेस आहेत, त्याच्यासाठी आपण हे कन्सिलर यूज करतो. कन्सिलर वेगवेगळ्या शेड्समध्ये आपल्याला मिळतं. आता मी हा थोडासा लाईट कलर घेतलेला आहे. माझ्या स्किनच्या थोडासा टोन लाईट घ्यायचा थोडासा प्रोडक्ट हा. याच्यामध्ये शेड्ससुद्धा येतात. जिथे जिथे मला डार्क सर्कल आहे तिथे मी यूज करत आहे. ह्या साईडलासुद्धा मला खूप डार्क सर्कल आहेत, तर मी इथेसुद्धा यूज करत आहे. लाँग लास्टिंग आहे, हे तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे तुम्हाला पिगमेंटेशन असेल, फाईन लाईन्स, रिंकल्स किंवा ब्लॅक पॅचेस जिथे जिथे असतील तिथे तुम्ही हे यूज करू शकता. फक्त तिथेच तुम्हाला ते प्रोडक्ट लावायचं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता माझे डार्क सर्कल खूप वाढलेले आहेत. त्याच्यासाठी हे मला खूप चांगला उत्तम उपाय आहे. खूप छान प्रोडक्ट आहे हे कन्सिलर आमच्याकडे 3 शेड्समध्ये आहे वेस्टीजमध्ये. तुमची स्किन ज्या पद्धतीची आहे त्या पद्धतीची तुम्ही माझ्याकडे ऑर्डर करू शकता. मी लिंक देईन, त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता माझ्याकडे हे कन्सिलर. जिथे जिथे मला वाटत आहे की जिथे जिथे मला ब्लॅक पॅचेस आहेत, डार्क सर्कल्स आहेत, पिगमेंटेशन आहे, तिथे मी यूज केलं आहे. आता हे मी तिथे स्प्रेड करत आहे बघा. सगळीकडे स्प्रेड करायचं नाही आहे. जिथे जिथे तुम्हाला वाटतं आहे डार्क सर्कल आहे तिथेच तुम्हाला हा कलर लावायचा आहे. तुमच्या स्किनप्रमाणे थोडा 2 टोन लाईट घ्यायचा आहे कन्सिलर हे खूप उपयोगी आहे. कन्सिलर तुम्ही लावलात तर तुमचे जे डार्क सर्कल आहेत ते तुम्ही लपवू शकता. तुमचे जे ब्लॅक पॅचेस आहेत, पिंपल्स आहेत, हे तुम्ही लपवू शकता. पण तुम्हाला हे सगळीकडे स्प्रेड करायचं नाही आहे. जिथे जिथे तुम्हाला वाटत आहे तिथेच तुम्ही थोडंसं ब्लेंडर जो मिळतो त्यानेसुद्धा तुम्ही करू शकता, किंवा ब्रश, तुमच्याकडे जो काही ब्रश आहे त्याने तुम्ही तिथे स्प्रेड करू शकता. हे मी स्प्रेड केलेलं आहे. जिथे जिथे मला वाटत आहे तिथे मी स्प्रेड केलेलं आहे कन्सिलर. आता मला इथे जास्त वाटते तर मी थोडंसं अजून लावत आहे. नाकावर सुद्धा तुम्ही यूज करू शकता. बघू शकता तुम्ही. आता मी एक कॉम्पॅक्ट
फाउंडेशन लावलेलं आहे त्याच्यावरती. हे मी वेस्टीजचं लिक्विड फाउंडेशन लावलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता हे मी सगळीकडे स्प्रेड करणार आहे. जे लिक्विड फाउंडेशन असतं ते तुम्ही सगळीकडे स्प्रेड करू शकता. हे मी ब्रशने सगळीकडे स्प्रेड केलेलं आहे लिक्विड फाउंडेशन. हे तुम्ही बघू शकता. कन्सिलर तुम्ही तिथल्या तिथे तुम्हाला स्प्रेड करायचं आहे आणि जे तुम्ही लिक्विड फाउंडेशन जे आहे तुम्हाला कोणत्या पद्धतीचं जे तुमच्या चेहऱ्याला सूट होईल तसं तुम्ही शेड घेऊ शकता. तसं मी लावलेलं आहे. आता मी घेत आहे कॉम्पॅक्ट पावडर, मिस्टर ऑफ मिलानची कॉम्पॅक्ट पावडर. ही मी थोडी येल्लोइश प्रकारची घेतलेली आहे कारण माझे डार्क सर्कल खूप आहेत आणि ते मला लपवायचे आहेत. त्याच्यासाठी मी थोडासा डार्क कलर घेतला, डार्क शेड घेतलेला आहे. येलोइश कलरचं थोडासा मी कॉम्पॅक्ट पावडर घेतलेला आहे जेणेकरून माझे जे पॅचेस आहेत ते कमी दिसावेत, म्हणून मी हा शेड घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला कॉम्पॅक्ट पावडर सगळीकडे यूज करायचा आहे. हा लॉंग लास्टिंग आहे, तसेच मॅटी फिनिश देतो. तसेच SPF 10सुद्धा याच्यामध्ये आहे जेणेकरून आपले जे किरणं आहे, सूर्याची किरणं आहे त्याच्यापासून बचाव होण्यासाठी मी हा कॉम्पॅक्ट पावडर घेतलेला आहे. खूप छान पद्धतीचं मिस्टर ऑफ मिलानचं, वेस्टीज मिस्टर ऑफ मिलानचं कॉम्पॅक्ट पावडर आहे हे. अशा पद्धतीने मी सगळीकडे कॉम्पॅक्ट पावडर यूज करत आहे. मी मुद्दामच येलो कलरचं घेतलेलं आहे कारण माझे पॅचेस, डार्क सर्कल जास्त दिसू नये कारण ते जास्त प्रमाणात आहेत. त्याच्यामुळे मी हा थोडासा येलोइश कलरचा कॉम्पॅक्ट पावडर घेतलेला आहे जेणेकरून माझे डार्क सर्कल दिसणार नाहीत. आता हे झालेलं आहे माझं कॉम्पॅक्ट पावडर लावून. आता ह्याच्यानंतर मी लावणार आहे, तुम्ही बघाल तर मिस्टर ऑफ मिलानमध्ये 3 in 1 फेस पॅलेट मिळतो. त्याच्यामध्ये आपल्याला एक वेगळा लुक क्रिएट करता येतो. तर तुम्ही बघू शकता. आता मी फेस पॅलेट आहे मिस्टर ऑफ मिलानचं ते लावत आहे. फर्स्ट मी कॉन्टोर लावणार आहे. कॉन्टोर हे काय यूज करतात तर तुमच्या स्किनवर शॅडो क्रिएट करण्यासाठी लावतात. तर फर्स्ट मी इथून लावणार आहे. ह्याच्यामुळे काय होतं, स्किनवर एक वेगळ्या प्रकारचं शॅडो क्रिएट होतं आणि आपली स्किन थोडीशी पातळ दिसते, म्हणजे बारीक दिसते. आपले जे जर जर खूप जाड असतील तर ते एक वेगळ्या प्रमाणामध्ये असे एक वेगळं क्रिएट होतं. आपले जे गाल आहेत ते खूप बारीक दिसायला लागतात. हे बघा, इथून तुम्ही डोळ्याची जी लास्ट लाईन आहे तिथपासून तुम्ही ते पुढे घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्हाला ते स्प्रेड करायचं आहे. हे कॉन्टोर आहे. हे बघा मी ज्या पद्धतीने स्प्रेड केलेलं आहे, वाव, खूप छान क्रिएट होतं. फेस पॅलेटमध्ये जे कॉन्टोर आहे ते थंड प्रोडक्ट आहे आणि त्याच्यामुळे ते शॅडो क्रिएट करतं आणि शॅडो क्रिएट करण्यासाठीच आपण हे प्रोडक्ट लावतो. आता ह्याच्यानंतर मला लावायचं आहे ब्लश. ब्लशने एक आपल्या सौंदर्यामध्ये एक म्हणतात ना, ते 4 चांद लागतात कारण ब्लश लावल्याने आपले जे चिक्स असतात ते खूप छान दिसतात. आता त्याच्यावरती आपण ब्लश लावणार आहोत. हे तुम्ही बघू शकता. तुम्हाला कमी किंवा जास्त प्रमाणात जशा पद्धतीने लावायचे तशा पद्धतीने तुम्ही ब्लश यूज करू शकता. पण ते कुठे लावायचं आहे ते बरोबर तुम्ही बघू शकता. मी कॉन्टोर लावलं आहे, त्याच्यावरती मी ब्लश लावलेला आहे. हे तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर तुम्ही तिथे स्प्रेड करू शकता. काही जण पूर्ण गालाला गोल 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 असं फिरवतात, तसं नाही आहे. कॉन्टोर पहिले लावायचा, त्याच्यानंतर तुम्ही ब्लश यूज करू शकता. हे तुम्ही बघू शकता मी कोणत्या पद्धतीने कसं लावलेलं आहे ते. हे बघा, या पद्धतीने तुम्हाला हे प्रोडक्ट यूज करायचं आहे. तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त ब्लश यूज करू शकता. हे जे मिस्टर ऑफ मिलानचं जे प्रोडक्ट आहे खूप सुंदर आहे. असे प्रोडक्ट्स आहेत की लाईट वेट आहेत. तुम्हाला वाटणारसुद्धा नाही की आपण काही प्रोडक्ट्स लावलेले आहेत किंवा खूप ठीक असं जास्त हेवीनेस वाटतं, असं काही वाटणार नाही. तुम्ही बघू शकता माझे चिक्स कसे वाटत आहेत आणि मी कॉन्टोर आणि ब्लश यूज केलेलं आहे. खूप छान पद्धतीने हे क्रिएट होतं आहे. बघू शकता तुम्ही. वाव, व्हेरी नाईस. यामुळे खूप वेगळं लूक येतं आपल्या चेहऱ्यावर. आता मी लावणार आहे हायलायटर. हायलायटर हे आपलं जे काही फीचर्स आहेत
ते आपले हायलाईट करण्यासाठी आपण हायलायटर यूज करू शकतो. आता मी चिक्सला बघा हे हायलायटर यूज करत आहे. त्याच्यामुळे काय होणार की माझा तोच पार्ट पूर्ण हायलाईट होणार. त्याच्यामुळे आपण हे यूज करतो हायलायटर. तुम्ही खूप वेळा बघू शकता सेलिब्रिटीचे काही पार्ट्स जे गाल किंवा नाक किंवा फोरहेड हे खूप चमकत असतं आणि तिथे जास्त आपलं लक्ष जात असतं. तर ते का तर आपण तिथे हायलायटर यूज करतो. मेन पार्ट आहे हायलायटर. हायलायटरमुळे तुमची स्किन खूप छान दिसते. जे मेन जे फेसचे जे पार्ट आहेत त्याच्यामुळे आपण हायलाईट केले तर सगळ्यांचं लक्ष तिथे जातं. आणि मेन पार्ट जो आहे जो चिक्स तिथे आपण जर हायलायटर यूज केलं तर वाव एकदम वेगळं लूक येतं, सेलिब्रिटीसारखं लूक येतं. आता तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने हायलायटर यूज केलेलं आहे. मी जिथे कॉन्टोर आणि ब्लश यूज केलं आहे तिथे मी हायलायटर यूज करत आहे. वाव व्हेरी नाईस, खूप छान लूक आहे. आता मी नाकाच्या इथे सुद्धा मी हायलाईट करत आहे जेणेकरून माझं नाक खूप शार्प दिसावं. त्याच्यासाठी मी आता नाकाला सुद्धा लावणार आहे. मोस्टली हे बघू शकता तुम्ही नाक खूप शाईन मारावं किंवा स्ट्रेट दिसावं किंवा शार्प दिसावं यासाठी मी टी झोनमध्ये हे हायलायटर जास्त यूज होतं. आपला जो टी झोन आहे तिथे हायलायटर जास्त यूज होतं किंवा आपला फोरहेड जास्त मोठा आहे तिथे आपण यूज करतो. अशा पद्धतीने माझा मेकअप झालेला आहे. तुम्ही बघू शकता. वाव किती सिंपल साधा मेकअप दिसत आहे. आता मी लिपस्टिक लावत आहे. लॉंग लास्टिंग लिक्विड लिपस्टिक आहे ही. खूप छान दिसते ही लिपस्टिक. ही सुद्धा तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर मी दिलेल्या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही मला त्या ग्रुपवर सांगू शकता तुम्हाला कोणत्या पद्धतीची कोणती लिपस्टिक अजून शेड्स माझ्याकडे आहेत. मी फोटो पाठवू शकते. तुम्ही जर त्या लिंकवर क्लिक केलं तर तुम्ही मला विचारू शकता की तुम्हाला हे प्रोडक्ट्स हवेत का किंवा जर हवे असेल तर मी तुम्हाला अवेलेबल करून देऊ इच्छिते. तुम्ही बघू शकता माझी स्किन वाव किती छान दिसत आहे. अशा पद्धतीचा मी सिंपल मेकअप केलेला आहे आणि तो खूप छान दिसत आहे. मला खूप आवडला हा मेकअप. आय एम शुअर की तुम्हालाही आवडेल हा मेकअप. जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. वाव व्हेरी नाईस. वाव थँक्यू सो मच.